काय यार काय माहिती नदी जळून जाईल बरं. नाही जळून जातं आणि ते कडक. गुड मॉर्निंग. आज 362 दिवस चॅलेंजचा आपला 108वा दिवस आहे. तर चला आता तयारी झाली, आता निघू ग्राउंडकडं. तर आज आपल्या संग एक सीन झाला. तर संध्याकाळी आलो ड्युटीहून 12:30 वाजता. तर मग अलाराम लावला होता 5:20ला. तर जाग आली 4:45ला. 4:45ला जाग आली, तसंच फ्रेश बीच झालो. मग बघितलं 5 वाजले. मग तर जागीच राहिलो. काय यार काय माहिती. तर आपला नी पेन अजून 100% कवर नाही झाला अजून. तर आपण वर्कआउट करू राहिलो 2-3 दिवसापासून. तर 4था दिवस आहे आज. तर 4था-5वा दिवस आहे, तरी रिकवर नाही झाला. थोडा झाला म्हणजे 60-70-80% झाला, थोडा 10-20% बाकी. त्याच्याने आता जर प्रॅक्टिस चालू केली परत मग वाढायची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे काय करू, अजून आजच्या दिवसावर आपण रेस्टच करू, स्ट्रेचिंग करू आणि मग बघू सोमवारपासून थोडंसं तो हळूहळू चालू करू वर्कआउटला. तर मग हळूहळू चालू करू. एकदमच घेतलं ना परत वाढलं परत 5-6 दिवस जाईल परत त्याच्यावर ताण पाडल्यावर. तर त्याच्यामुळे म्हणलो आज पण आपण वर्कआउट करू नी पेनचा आणि बघू मग पुढं काय होतं. आपण रेस्ट वाटला तर ठीक आहे, आणि ते एखादा मित्र आहे आपला एक्सपर्ट, त्याला विचारू प्रॅक्टिस करू का अजून रेस्ट करू म्हणून. तर चला. संडेमुळं सगळं सुमसाम आहे. तर वॉर्मअप झाला आता आपलं कम्प्लीट. तर आपण वर आलो आता. आपण एक वॉकिंग राऊंड मारू आता. तर पेनचं काही समजून नाही राव, काय करावं काय नाही. अजून जर रनिंग जर केली थोडं बरं आणि वाटतं. रनिंग केली अजून दुखलं ना, अजून जास्त दुखलं तर अजून 4-5 दिवस जाईल. आता 2-4 दिवस गॅप मारला आपण, अजून 1-2 दिवस करू. 100% रिकवर झालं तरच करू. नाही तर कसं आहे, आता जर करू वाटू राहिलं, आता केला वर्कआउट पण दुसरं परत पेन जास्त झाला ना, परत पुढचे 4-5 दिवस वाया जाईल आपले. तर काय करू, आपण अप्पर बॉडी वर्कआउट करू, जसं करू राहील तसं अप्पर बॉडी वर्कआउट करू. ॲप्स आणि डिप्स आणि मग बाकीचं दुसरे वर्कआउट करू. योगा सेशन करू दुसरे वेगवेगळे. तर कारण की नुसतं रेस्ट केली तर सगळं आपलं मायनसमध्ये चाललं जाऊ आपण. त्याच्यामुळं लोअर बॉडीला प्रॉब्लेम आपला, तर अप्पर बॉडीचा वर्कआउट करू. कधी पण हेच करायचं, कधी कोणता प्रॉब्लेम आला ती बॉडी रिलॅक्स करायची, दुसरा वर्कआउट चालू करायचा. कारण की माणूस मागं जात नाही. तर आता आपण परत रेस्ट केली 5-6 दिवस, परत आपले 2-3 महिने जसं कंटिन्यू झालं तसं ते मागे येऊन जाईल. तर हा फंडा आहे. त्याच्यामुळं आपण अप्पर बॉडीचा वर्कआउट करू. करा नाही 2-3 दिवसापासून हे इथंच पाय मुचं. कारण की हे शूज नाही का आपले, हे शूज
हे शूज आपले लॉंगचे. तर मग लफडा काय झाला, आपण ते स्पीड वर्कआउटमध्ये वापरला त्या दिवशी आणि थोडंसं स्क्वॉट 2-3 दिवस सलग मारले होते आपण, त्याच्यामुळे थोडासा हलका पेन होता. ह्या टायमाला थोडासा पाय इकडं पडला, थोडं हे लफडा होऊन गेला. त्या टिटवी त्याचे अंडे वाटतं कुठतरी, इथं समोर आली की लग डोक्यावर येते लगेच हे करायला. तर चला वॉकिंग राऊंड मारू आपण आणि आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. तिचे अंडे वाटतं काही, आपण इथून आलो ना आपल्या मागच लागते बघा, परत खाली येईन बघा. हे बघा इथं कुठंतरी अंडे असन, पर रिटर्न आले बघा. कारण इथं ते लोक येते ना मासे पकडणारे, त्याचे टिटवीचे अंडे बिंडे घेऊन जाते, त्याच्यामुळं ते रिटर्न आली बघा परत डोक्यापासून. हे काय भाई, आम्ही काही नाही करणार होतो अंड्याला बाबा. चला, हे अंडे खाते ना, हे टिटवीचे अंडे खाते, लोक घेऊन जाते, म्हणून तिने अंडे दिलेलं असेल, म्हणून तिला वाटलं कोण घ्यायला आलं. चला आता आपण काय करू, हो वर्कआउट करत जाऊ. चला, वॉकिंग झाली आपली कंप्लीट. तर चला आता वॉकिंग झाली, आता आपण लेग स्ट्रेच करू. तर आपण 2-4 दिवसापासून लेग स्ट्रेच एक्सरसाइज करू आलो. ह्यानी थोडासा फरक वाटायला मला. 100% फरक नाही पडला अजून, थोडंसं 10-20% बाकी आहे अजून, पडन अजून. तर लेग स्ट्रेच करायला मागची मसल एकदम फ्री होऊन जाते. पण डेली वर्कआउट करायची सवय असते, म्हणजे आज वेगळंच होऊ राहिलं 2-3 दिवसापासून असं वर्कआउट न केल्याने. चला, इंजुरीमध्ये तर रिलॅक्स राहणंच लागतं सगळ्यांना, आता करून काय मतलब नाही. तर वर्कआउट तुम्ही परत करशाल तर परत त्याचे दिवस वाढून जाईल रिकव्हरीचे. त्याच्यामुळं चला, आता लेग स्ट्रेच एक्सरसाइज कंप्लीट झाली आपली. आता आपण रोल करू. मारण्याचे कुत्रे मागे लागेल. तर चला, पहिला वर्कआउट आपला कंप्लीट झाला. आता आपण दुसरा रोल एक्सरसाइज करू आणि त्याच्यानंतर आपलं वर्कआउट चालू करू आपण रेग्युलर मध्ये.
नी पिननी सुधारतच नाही रे भाऊ काही. दिसलं सुधारतच नाही म्हणलो काही. तर ना हप्ता गॅप घेतला आता. डिप्स वर्कआउट मारू चल. पकड. अरे बारीक आहे ते. ए ए काही नाही करते. तर आपले डिप्स वर्कआउटचे 30 सेट कंप्लीट झाले आपले. तर चला आपण आता ॲप्स वर्कआउट मारू. बस येईल हड. तर आपले सपोर्टिंग ॲप्स कंप्लीट झाले. तर आपण आता स्पेशल एक सिंपल जे रेग्युलरमधले ॲप्स आहेत आपले तर ते मारू चला. सॉरी नी पेनचे आपण 2 वर्कआउट केले. त्याच्यानंतर आपण डिप्स मारले. त्याच्यानंतर मग आपण ॲब्स मारले. तर आपला वर्कआउट झाला कंप्लीट. तर आता चला स्ट्रेचिंग करू.
कामात होतो राहू दे. वर कानावाले नाही का ते पहिल्या दिवशी हाकलून देईन मला बी तिथून. तू याला घेऊन आला घेऊन मी जाय म्हण गावाकडे तळे रे सगळी कोणत्या शिडे. तर स्ट्रेचिंग झाली आपली कंप्लीट. तर चला आवरायची तयारी करू. कुठं बसला रे ते? तिकडे बसला ते काय रे खायला आहे रे ते. रिकवरचं सेट करू आपण कारण की मेजर इंजुरी वाढली ना खूप पुढे तकलीफ जातो. मी पुढचे अजून दिवस खराब होऊन जाते. दे निघलं टाकणार तीन ठिकाणी निघले. 1 2 3 ठिकाणी निघले. हे साधं आहे ना चिपकून जाईल. कोणतं साधं कोणतं रब्बर नाही जळून जाईल. बरं नाही फेविक्विक जळून जातं आणि ते कडक होऊन जातं. कपड्यासाठी ती सेपरेट आहे म्हणजे कपडा वगैरे रबर त्याच्यावरती काम करतात. ठीक आहे नाव आहे हे तयार होतं असं वल्ल पदार्थ नाही जायचं जळून ते नाही चिपके त्यानं प्लास्टिक बी चिपकत नव्हतं. काय जुगाड करायला लागेल चिपकवायला आपल्याला. तू कोणतं तू आणलं होतं पहिले चिटकवायला काही? चिपकेले म्हणजे बुटाने चिपकेल नाही पण मग ते असा निब्बर तयार होतं. तू आणलं होतं विकत आणलं होतं? नाही पप्पानं आणलं होतं ते. काय बरं मी थोडं काढून घेतलं त्याचं थोडं हाईट पडेल. लाकडाला चिपकून टाकी छेड आहे एवढं काय नाही. हात घालतो ते डायरेक्ट. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. टायगर